गेले आम्ही 15-20 वर्षापासून दुग्ध व्यवसाय करत आहे। आम्ही बारामती तालुका पुणे जिल्ह्यातून बोलत आहे। तर या दुग्ध व्यवसाय करत असताना आम्हाला जो संकलन करण्यासाठी गाडीची आवश्यकता असते आणि त्यासाठी आम्ही आजपर्यंत डिझेल वेगवेगळ्या गाड्या वापरल्या। जवळजवळ महिन्याला 50,000 रुपये जात होते CNG ला, पेट्रोल डिझेलला। याच्यापासून माझं पेट्रोलचा आणि डिझेलचा खर्च हा कमी होणार आहे, म्हणून ही इलेक्ट्रॉनिक गाडी मी दूध धंद्यासाठी घेतलेली आहे। ऑइलर मोटर्स या गाडीबद्दल आम्हाला ज्या वेळेला कळालं त्याबद्दल आम्ही सगळी माहिती घेतली। तर या गाडीची जी रेंज आहे ती 140-150 किलोमीटर आहे। 1 टन लोडिंग कॅपॅसिटी आहे त्याची। तर त्याच्या आधी पण एक वैयक्तिक माझी एक गाडी आहे, मी ती पण गेले 4-5 महिन्यापासून वापरतोय गाडी ऑइलर कंपनीचीच। त्यांच्या आम्ही गाड्या जाऊन घरी बघितल्या तर त्या आम्हाला गाड्यांची रेंज आणि गाड्या जरा व्यवस्थित वाटली आणि किंमत सुद्धा व्यवस्थित वाटली आणि गाडी बी खूप चांगली आहे। इंधन खर्च नाही आणि चार्जिंगला बी कमी खर्च येतोय आणि बाकीचा जो मेंटेनन्स आहे ऑइल बदली हा त्या गाडीला नाही। आम्ही बऱ्याचशा गाड्या सर्च केल्या पण त्या आम्हाला या किमती आणि गाडी त्याच्यामध्ये थोडंसं तफावत जास्त वाटत असल्यामुळे आम्ही त्या गाड्यांना जास्त प्रेफरन्स दिला नाही। आम्ही सर्वांनी असा विचार केला की ह्या EV गाडीचा असा आपल्याला उपयोग होईल की जो डिझेलचा खर्च येतोय किंवा जो CNGचा खर्च येतोय त्याच्यामध्ये आपल्या हा बॅटरीवरची गाडी जर EV घेतली आपण तर आपलं ते त्याच्यामध्ये हप्ता कव्हर होईल। त्यामुळे आम्ही सर्वांनी हा EV गाडी घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आणि साधारणतः एक 20 ते 25 गाड्या आम्ही ग्रुपमध्ये घेतल्यामुळे कंपनीने आम्हाला चांगल्यापैकी डिस्काउंट पण केलेलं आहे आणि सर्व्हिस वगैरे त्यांच्या आता आम्हाला इथं सर्व्हिस स्टेशन देऊन चांगल्यापैकी देतील। महिन्याला 20-25 हजार रुपयाची बचत निश्चितच होणार आहे। हा विचार करून आम्ही ह्या गाड्या दूध व्यवसायासाठी घेतल्यात। रिपोर्ट आमचा म्हणजे अनुभव आहे तो गाडीचा चांगला आहे। EV कडे वळावं असं आमचं वैयक्तिक मत आहे।